आपला निर्णय जो आहे 13 तारखेचा, 13 तारखेपर्यंत सगळ्यांनी आपल्याला एकजूट दाखवायचं. म्हणजे आपल्या असं आपण लोकसभेनंतर असं वापरून जातो की महाराष्ट्रामध्ये की मराठा विखुरला गेलाय आणि अख्खी जागतीच आहे की मराठा जेवढ्या पार्टी आहेत 2, 4, 5 सगळीकडे विखुरला गेला मराठा. पण आपण लक्षात ठेवायचंय हा काय पक्ष किंवा आपला नेता त्याचा नाही, हे आपल्या मुलाच्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळे आपल्याला एकजूट दाखवणं गरजेचंच आहे, कारण हीच खरी वेळ आहे आपल्या मुलाच्या भविष्याचं. आत्ताच काही बघ नाही, परत एकदा ही विधानसभा केली की पकडून त्याला परत 5 वर्ष आपल्याला असं राहिले करायचे. परत आपल्याला मुंबईला जायचंय, परत असं आम्हाला गावगाव फिरून रॅली करायला लागतील. म्हणून ही पद्धत ही फक्त एकच वेळ फक्त मराठ्यांनी एकजूट दाखवायचंय. एक वेळ आपल्याला आपला हक्काचं आरक्षण ओबीसी मधून भेटलं की परत तुमच्या नेता घेऊन तुम्हाला पुढे जायचं नाही करता त्या पार्टीसोबत तुम्हाला काय करायचं ते करा. हे आपल्या मुलाच्या भविष्याचा लढा लक्षात ठेवा. आता आज मनोज जरांगे पाटलांची हिंगोलीमध्ये एवढी मोठी रॅली झाली, तिकडचा मराठा एवढा खट्टर मराठा आहे का तर त्यांना आपल्या मुलाचं भविष्य त्यांना आरक्षणावर दिसतंय. आपल्याला आपल्या महाराष्ट्राला लक्षात घेतलं पाहिजे. आपण किती नंतर पार्टी केली तरी शेवटी ज्यावेळेस आपल्या मुलाच्या ऍडमिशनचा वेळ येईल, आपल्या मुलाच्या नोकरीची वेळ येईल, एका मार्गाने 1% जर वर्ग जर हुकलं तर त्याचं आयुष्य बरोबर लक्षात ठेवा. म्हणून त्यावेळेस आपल्याला नेता पण कामाला येणार ना तुमचा पक्ष कामाला येणार आहे, फक्त आणि फक्त आरक्षण कामाला येणार आहे. पण सर्वांनी एक वेळा फक्त मनोज जरांगे पाटलांचा पाठीमागे उभा राहा, आपल्या मुलाच्या भविष्याच्या पाठीमागे उभा राहा. पण आरक्षण एक वेळा भेटलं की तुम्हाला जे करायचं ते करा. प्रत्येकामध्ये 4-5 पार्ट्या आहेत, प्रत्येक आपल्या पार्टीच्या आपापल्या नेत्याच्या पाठीमागे थोडंसं विनंती की एवढं वेळ फक्त मनोज जरांगे पाटलांना साथ द्या, कारण विधानसभेच्या अगोदरच आपल्याला आरक्षण भेटलं नाही. आणि मराठ्यांनी दाखवून दिले की मराठा एकत्र झालं तर काय मराठ्यांना कधी जाग्यामध्ये बघायचं. पण मी सुद्धा गेल्या 7 महिन्यात मराठ्यांना हे करण्यासाठी दिवसाला प्रयत्न करतोय, कारण मी शिकलेला पोरगा, मी इंजिनियर पोरगा, मला कळतंय आरक्षणाचं महत्व काय. आपल्याला पक्षाला नेत्याला मानू ना, काय प्रॉब्लेम नाही, आम्ही कोण बोलतच नाही की याच्या पाठीमागे जाऊ नका त्याच्या पाठीमागे जाऊ नका. पण हा आपल्या मुलाचा भविष्याचा लढा आहे. याच्यासाठी खूप रिक्वेस्ट करतोय, सगळ्यांना विनंती करतोय, सगळ्यांनी एकजूट दाखवा, कारण हा अंतिम टप्प्याचा लढा आहे. 13 तारखेला नाही तर सरकारने आपल्याला आरक्षण दिलं, आपला सगळ्याचा राज्यात पारित नाही करून दिला तर मात्र एखाद्या विधानसभेमध्ये त्यांना धूळ टाकल्याशिवाय मराठ्यांनी गप्प बसायचं नाही. म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, दोघांना इशारा आम्ही आता गेली कित्येक वर्ष विरोधकांनी म्हणजे जे पहिले सत्तेवर त्याने आपलं नुकसान केलं मराठा समाजाचं, म्हणून यांना आपण सर 3 वेळा सत्ता दिली हातामध्ये. एक वेळा 16%, एक वेळा 13%, एक वेळा आता 10%. म्हणजे हे सुद्धा सरकार आपल्या समाजासोबत खेळतच आले. न टिकणार आरक्षण इलेक्शन आलं की तोंडावरती माणसाच्या मराठा समाजाच्या माथ्यावरती थोपून देतं आणि वोटिंग बँक फक्त हे करायसाठी आपलं स्वार्थ साधून घेते. म्हणून यावेळेस कोणी विरोधक असू दे किंवा सत्ताधारी असू द्या, दोघांना पण आपण एकदम टाईट नाडी बघून ठेवलं पाहिजे. त्या विरोधकांना पण असं नाही वाटलं पाहिजे की सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे आगे समाज आपल्या काय बाजूला होईल. त्यांना पण आपण एकच इशारा देतोय, भले आम्ही सत्ताधाऱ्यांच्या आगे विरोधात लढतोय, आता राजकारणात सत्तेवर त्या सत्तेला जाईल आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे म्हणून. पण विरोधकांनी सुद्धा आता जे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये विरोधकांनी सुद्धा सांगा, आपल्या नेत्याला सांगा की बाबा रे आमच्या महाराष्ट्रामध्ये एक तर दुष्काळ भाग आहे, आम्हाला आरक्षणाची एवढी गरज आहे की महाराष्ट्रामध्ये कोणाला नसेल एवढं त्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मुलांना गरज आहे आरक्षणाची. तर विरोधक मध्ये बसले त्यांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे की मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. आणि सत्ताधाऱ्यांना तर इशाराच आहे, जर का या 13 तारखेला तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न तो मार्गी नाही लावला तर मात्र मला विधानसभेला म्हणजे मानखटामध्ये सुद्धा तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, पट्ट्या फिरणार आहे मानखटामध्ये. कसं बोलायचं ते बघूया. काय माहिती काय, एवढा दिवस झाला लढा सुरू आहे, 10 महिने झाले लढा सुरू आहे. सरकारने 6 ते 7 वेळा धोका दिला. एवढा मोठा समाज आपल्या वर्षाला गेला तरी सुद्धा त्या समाजाच्या हातामध्ये ते आदेश दिला आणि तो पारित करण्यासाठी तुम्हाला 6-7 महिने कसे लागू शकतात. 6 महिने जरी पारित ते 8 लाखाचा 4 लाख जे ऑब्जेक्शन आले त्याच्यावरती तुम्हाला स्क्रुटनी करायला वेळ लागतो. म्हणजे हा समाजाला फक्त फसवण्याचा घाट घातला यांनी. तर सरकारला आणि विरोधकांना दोघांना पण इशारा, दोघांनी या अधिवेशनामध्ये आवाज उचलायचा आणि 13 तारखेच्या अगोदर आपल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. आपल्या मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने आपल्याला एकदम एकनिष्ठ इमानदार
युवकांना व्यवसायामध्ये कुठलं फायनान्स अवेलेबल नसेल, पैसे अवेलेबल नसेल तर त्याचे मार्ग त्यांना सांगणं, त्याच्यानंतर महिला बचत गटाच्या काही शासकीय योजना असतील त्या महिलांपर्यंत पोहोचवणं, प्रायव्हेट कंपन्याच्या काय असतील महिलांसाठी स्कीम त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. शासकीय योजना बऱ्याच साऱ्या आहेत, ते लोकांना माहित नाही. शासकीय स्कीम बऱ्याच साऱ्या आहेत, ते लोकांना माहित नाही. तर आपण मराठा प्लस इतर समाज सर्वांना सोबत घेऊन आपण म्हणजे सर्व धर्माचं आणि जातीचं व्यासपीठ आहे आपलं हक्काचं. आपण गावामध्ये ओबीसी नेत्यांना प्रविरोध आहे, कारण ते जनतेमध्ये तेढ निर्माण करायला सुरुवात करत आहेत. पण आपल्या गावगाड्यामध्ये जो ओबीसी समाज आहे, होतो त्या इतर समाज होता आपण त्यांचा वेळ बिलकुल नाही. आपण जसं पहिल्यापासून गुणागोविंद नांदत होतो तसंच आपल्याला तो सर्व आपल्याला तसंच ठेवायचं. जरांगे पाटलांचा असा संदेश आहे, कुणी गावगाड्यामध्ये भांडण नाही झालं पाहिजे. मराठा आरक्षणाचा लढा हा सरकार सोबत आहे, ना की कुठल्या जातीपाती सोबत आहे.